अन्नपूर्णा किचनमध्ये महाराष्ट्रीयन रेसिपी खरबस बघू. गाईला किंवा म्हशीला वासरू झाल्यावरती जे पहिले दुसऱ्या दिवसाचं दूध असतं त्याला खरबसचं दूध असं म्हणतात. या दुधामध्ये कोलेस्ट्रॉल नावाचा घटक आढळून येतो, त्यामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती वाढते. तर चला तर मग अशा टेस्टी आणि हेल्दी रेसिपीला आपण सुरुवात करूया. वडीसाठी लागणारं साहित्य बघू. 1 लिटर दूध घेतलं म्हशीचं पहिल्या दिवसाचं. नंतर गूळ घेतला 400 ग्रॅम बारीक किसलेला. 12 ते 15 वेलदोडे घेतले, त्याचे मी साल काढून घेतले. ही साल आपण चहा पावडरमध्ये वापरू शकतो. अर्धी छोटी वाटी वेलदोडे घेतले. 1 लिटर दुधामध्ये मी आता बारीक किसलेला 400 ग्रॅम गूळ सर्व टाकून व्यवस्थित हलवून घेऊ त्याला चमच्याने. हे दूध आपल्याला एकच दिशेने फेटायचं आहे. जवळजवळ मला 15-20 मिनटं लागतील गूळ दुधामध्ये विरघळण्यासाठी. 15-20 मिनटं आपल्याला हे व्यवस्थित एकसारखं ढवळत राहायचं आहे. गूळ व्यवस्थित विरघळला तर आपल्या वड्या व्यवस्थित होतील, त्यामुळे गूळ व्यवस्थित हलवायचा आहे. तुम्ही बघू शकता आपलं दूध आता व्यवस्थित फेटून झालं आहे. दूध बाजूला ठेवून देऊ. आता आपण वडीसाठी मसाला तयार करू. इथे मी एक पॅन घेतला आहे. पॅनमध्ये मी छोटी वाटी मिरे टाकून व्यवस्थित ते आता भाजून घेऊ, कारण मिरे कच्चे राहिले तर त्याची चव चांगली लागत नाही. मिरे थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात टाकायचे आहे. मिरे टाकल्यानंतर त्यात वेलदोडे घालायचे आहे. नंतर आपण हे बारीक वाटून घेऊ मिक्सरवरती. इथे आपला खरबसच्या वडीसाठी मसाला तयार झाला आहे. इथे मी एक पॅन घेतला आहे, त्यामध्ये एक छोटं स्टील स्टँड ठेवलेलं आहे. त्यात आता पाणी ॲड करायचं आहे आपल्याला 1 ते 1.5 ग्लास. खरबसच्या वडीसाठी मी इथं केकचं भांडं घेतलं आहे. त्याला मी आता व्यवस्थित तेल लावून घेते सर्व बाजूने. नंतर हे भांडं आपल्याला कढईमध्ये ठेवायचं आहे. पाणी तापत ठेवलं आहे मी. आता त्यामध्ये दूध ओतायचं. जेवढं बसेल तेवढं दूध आपण आता त्याच्यात ओतू. दूध ओतून झाल्यावर त्यावर आपल्याला आता मसाला बुडबुडायचा आहे. वरून व्यवस्थित सगळीकडे असा मसाला स्प्रेड करायचा आहे. खरबसची वडी बनवताना बरेच जण दुधामध्ये नॉर्मल दूध ॲड करतात, पण आमच्याकडे यात दूध ॲड करत नाही. आम्हाला नुसत्याच दुधाची वडी आवडते. आता मी याच्यावर झाकण ठेवून 20 ते 25 मिनटं हे दूध वाफवून घेईल. आता झाकण काढून चेक करू की आपली वडी झाली आहे की नाही. म्हणजे टूथपिक टाकून बघितली तर आपली वडी झालेली आहे. स्टीम केलेले खरबस थंड झाल्यावर आता आपण त्याच्या वड्या कापून घेऊ. या वड्या खूपच टेस्टी लागतात. या आपण लहान मुलांनाही द्यायला हव्या, कारण खरबसच्या वड्यांमुळे आपली इम्युनिटी वाढायला मदत होते. आता मी ह्या वड्या एक एक करून ताटामध्ये ठेवते. ताटात सर्व वड्या काढून झाल्यावरती आपण ते फ्रीजमध्ये ठेवू थंड करायला, कारण थंड वड्या खाण्यासाठी खूप टेस्टी छान लागतात. अशा खरबसच्या वड्यांची रेसिपी तुम्ही पण नक्की ट्राय करा. रेसिपी तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत. बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.